भीम, आपल्याला राहायचं तर त्यांच्याच संग आहे ना? मग तू त्यांना आज पाहिलं काय किंवा उद्या? उद्याचं तर माहित नाही, पण आज नाही बघू शकणार. भीम, भीमबाळा, इकडे ये जरा. बाळा, तू तर लय समस्या सोडवल्या आहेत ना, तर आमची बी एक समस्या आहे. काय काका? तुझे बाबा आणि चंपा दोघांनी बी लगीन करायचं आहे. पर आम्हा समध्यासनी असं वाटतं की तुझ्या बाबांचं लगीन जिजाबाईशी झालं पाहिजे. तुझे बाबा ऐकत नाही आहे, म्हणून आम्हासनी हे समजत नाही आहे की आम्ही या समस्येला कसं काय सोडव. बाळा, बस या गोष्टींचा वैयक्तिक तऱ्हेने विचार नका करूस. भीम, असा विचार कर ज्यामुळे आपल्या कुटुंबाचं भलं होईल. तसं तुम्ही बी व्यक्तिगत विचार करू नका. तथ्य आणि तर्काच्या हिशोबाने विचार करा का बाबांसाठी या कुटुंबासाठी कोण जास्त बरोबर आहे. आज संध्याकाळी रामजीचं लगीन आहे. बस एक वेळा रामजीचं लगीन लागलं की मग रामजीच्या घरामध्ये एक जण असा असल जो आपलं काम करल. आपण जे म्हणू त्यो तसंच करल. तर मग आज रामजीच्या लग्नाच्या सोहळ्यात आपण सगळे मिळून आनंद साजरा करूया. ए भीमराव, अरे बापाचं लग्न आहे आणि तू इथे भटकतोयस? अरे जाऊन तयारी वगैरे कर, मजा कर जरा. काय विचार करतोयस भीमराव? अरे आता तर तुझी कमालच झाली. अरे खूपच कमी लोक असतात जे आपल्या वडिलांच्या लग्नाला स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकतात. जसं तू बघणार आहेस. शेठजी आणि महाराज जिजाबाईंच्या वडिलांना मारून दम देत आहेत की त्यांनी या लग्नासाठी नाही म्हणावं. आहे भीमराव, ऐकलं नाही का तू पंडितजीनं काय म्हणलं ते? अरे जाऊन बिन तयारी वयारी कर, नवीन कपडे बिपडे घाल. बापाच्या लग्नामध्ये नाही जायचं का तुला? बाबा, बाबा, काय झालं? बाबा, बाबा, भीम, बाबा, काय झालं? बाबा, जिच्याशी तुम्ही लग्न करणार आहात ते बरोबर नाही आहे. आत्या आणि पुरंजन काका जिच्याशी तुमचं लग्न लावणार होते ती जास्त चांगली आहे. म्या 2 दिवसाचा येळ देत आहे. माझी आबरू तुम्ही लुटली आहे. आता तुम्हीच मला तुमची बायको बनवून ती आबरू परत करा. हे बघ भीम, मी बी समजूतदार आहे आणि मला बी समजते की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. बाबा, मी दोघांपैकी कोणच बी ओळखत नाही, पण महाराजनी जिजाबाईच्या वडिलांना बोलवून तुमच्याशी लग्न न लावून देण्यासाठी धमकी दिली होती आणि दुसरीकडे चंपा सोबत लगीन लावून देण्यासाठी महाराज आणि शेठजी तयार आहेत आणि खुश होऊन मला चिडवतायत. म्हणजे महाराज बी खुश आहेत. त्यांनी तिला तर दम नाही दिला आणि महाराज आणि त्यांची लोक ज्या गोष्टीसाठी खुश होत आहेत ती गोष्ट कधीच आपल्या परिवारासाठी, आपल्यासाठी आणि तुमच्यासाठी चांगली नाही असू शकत. वैरामजी, भीमरावचं म्हणणं बरोबर आहे. हे बघ पुरंजन, हे माझा वैयक्तिक विषय आहे आणि या विषयात कोणाला बी काही बोलायची गरज नाही.
पुरंजन काका, आत्या, तुम्ही मला विचारलं होतं आणि मला जे समजलं ते मी सांगितलं. आता जर रामजी तिच्याशीच लगीन करायचं म्हणतायत तर मी काय बोलणार? हे समद महाराज, शेठजी आणि चायवाल्याचं कारस्थान आहे, बाकी काय नाही. भाऊ कधीच कुणाची गोष्ट पहिल्या फटक्यात नाही टाळत. आज भीमची गोष्ट एका झटक्यात टाळली. मला वाटतंय भाऊ एखाद्या लय मोठ्या दबावाखाली आहे. वहिनीने आयुष्यभर तिचा नवरा म्हणजे माझ्या भाऊला साथ दिली, प्रत्येक संघर्षात आधार दिला. जिजाबाई, फक्त एकच संधी आहे तुझ्याकडं माझ्या भाऊला साथ देण्याचा, त्याला या कारस्थानातून वाचवण्याचा. मग असंच आयुष्यभर चालत राह त्याच्या संग. एक विनंती आहे, माझ्या कुटुंबाला वाचव. तर मग आपल्याला समध्या गोष्टी रामजी समोरच निस्तराव्या लागतील. पण हे समजा करायचं कसं? कारण काही वेळातच त्यांचं लगीन होणार आहे. मी सांगते. धन्यवाद. तुम्ही माझी साथ आयुष्यभर देण्याचा निर्णय घेतला. चंपा, हा वही शेठजी. रामजीने तर बाजारात येण्यासाठी नकार दिला होता. आता मला जसं सुचलं ते कपडे मी तुम्हा दोघांसाठी घेऊन आलोय. माहिती नाही आता हा घालणार की नाही. मला द्या, मी देईन त्यासनी. धन्यवाद. नाही पाहू शकत तू मसनी तरसतात दुःखात, नाही सहन करू शकत मी. भीमाबाई, तू मला सोडून का गेलीस? नाही गेली असतीस तर आजी येळच आली नसती. हा रामजी जरा जास्तच भावुक होत आहे, यासनी सांभाळावं लागेल. जरी लोकांनी मला रामजी सोबत लग्नाचं नाटक करण्यासाठी पाठवलं आहे, पर मी लगीन तर खरंखुरच करत आहे ना. आणि आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद पाहण्याचा हक्क आहे मला. रामजी, पहा ना, शेठजींनी आपल्या लग्नासाठी कापड आणली आहेत, घाला ना. नाही, मी असाच ठीक आहे.
असं नाराज नाराज नका राहू तुम्ही. सोबत जगायचं आहे तर असं वेगळं वेगळं जगता येत नाही. जवळ जवळ राहावं लागतं. लाभ आणि मला नाही वाटत की कुणी माझ्या जवळ राहावं. आणि ही गोष्ट तू कायमची लक्षात ठेव आयुष्यभर. तर मग तुम्ही संपवूनच टाका ना समज. तुमच्या या कोरड्या व्यवहारावरनं वाटतं आहे की तुम्हाला माझ्याशी लगीन करण्यात रसच नाही. जर लगीन मनापासून होत नसल तर आयुष्यभर खटके उडत राहत्यात. ठीक आहे, तर मी समद्यासनी सांगून टाकते की त्या दिवशी काय झालं होतं आणि हे लगीन का होत आहे. मग ज्याला जो विचार करायचा असेल करून द्या. नाही, तुम्ही असं काय बी करणार नाही. करतोय तर लगीन म्या, अजून काय करू. मला माझी काळजी नाही, मला माझ्या पोरांच्या भविष्याची काळजी आहे. आणि तसं बी जातीच्या कारणामुळं रोज रोज लय काही सहन करावं लागते. आणि जर लोकांनी हे समजलं की भीमच्या बापाकडून असं काही झालंय तर ते आमचं जगणं कठीण करून टाकतील. त्या तुमच्या समोर हात जोडतो, कोणासनी काय बी सांगू नका. मला बी हेच वाटतं की समजा ठीक राहिलं पाहिजे, ठीक झालं पाहिजे. आणि वाटतं की जरी आपलं नातं एका घटनेमुळे जोडलं गेलं असेल तरी बी आपण दोघांनी बी या नात्याच्या सुंदरतेला स्वीकारलं पाहिजे. आपल्या दोघांच्या मध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. कारण हेच प्रेम तुमच्या कुटुंबासनी आणि तुमच्या पोरासनी आनंद देईल आणि भीमाबाईच्या मरण्याच्या दुःखातून बी बाहेर काढाल. बाबांच्या दुसऱ्या लग्नासाठी यापेक्षा जास्त मी अजून काय बी करू शकत नाही. आणि बाकी समधे मिळून ठरवून घेतील का कोण बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. हो, आणि बाबांच्या दुसऱ्या लग्नामध्ये माझं सहभागी न होणं योग्य नाही आहे. पण हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. आणि जी गोष्ट मला पसंत नाही आहे त्यात मी सहभागी नाही होऊ शकत. मन ही मनोरथ छाड़ी दे तेरा किया न हो. से तो रूखा खाई नको. चला लवकर करा, लग्नाच्या तयारीत काहीही कमतरता राहायला नको. नमस्कार. नमस्कार. बरं झालं तुम्ही आलात. रामजी आणि चंपा तयार होत आहेत, लगेच येतील ते. नमस्कार. रामजी बस तयार होऊन येतच आहेत. तुझ्या घरनं नाही आलं कुणी की तू बोलवलं नाहीस? नाचणाऱ्यांच्या घरी कुणी बी नसतंय. काय ही म्हातारी नको ते. माझे फक्त काका काकू आहेत, पर त्यांच्याशी माझं जमत नाही म्हणून
त्यासनी मी इथं बोलवलं नाही. वय पर बोलवावं लागलच ना. जसं रामजीच्या कुटुंबातल्या आम्ही समजे आलो इथं लग्नासाठी, तसं त्यांना बी व्हायला पाहिजे ना. तुम्ही सांगा तुमचे काका काकू कुठं राहतात ते, आम्ही त्यासनी बोलावून आणतो. ओळखलत का मला? आत या, बोलायचं आहे. तुम्ही कोण आहेसा? ऐका, मला वाचवा. ते लोक माझ्या पाठी लागलेत. मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. बाकी काय नाही, मला शुभचिंतक समजा. कारण तुम्ही माझी मदत केली होती, म्हणून मी तुमची मदत करायला आले. कसली मदत? तुम्हासनी वाटत नाही की तुम्ही जिच्याशी लगीन करत आहे ती एक कटकार असतानी आहे? काका काकीची गोष्ट खोटी सांगितली आहे. जर नाही तर मग कुठं आहेत ते? चंपा, तुझ्या काका काकीचं इथं असणं गरजेचं आहे. कबूल आहे की ते लई खराब आहेत. तुला त्यांच्या अर्थ ओझ समजत असतील, पण आज तर ते आनंदात असतील, कारण आज त्यांच्या डोक्यावरचं ओझ उतरल. लग्नाला जर शत्रूला बी बोलवलं ना, तर तो बी समज विसरून लग्नाला येत्यात. आणि हे तर तुझे काका काकी आहेत. पोरीच्या नातेवाईकांशिवाय लगीन कसं होऊ शकतं? लग्नाच्या रीती कोण करणार? जोवर तुझे काका काकी येत नाहीत, तोवर हे लगीन होऊ शकत नाही. तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. काय समजू? लग्न कार्यात दोन्ही कुटुंब असणं गरजेचं आहे. आता मी कुठून नातेवाईक आणू? कोणासनी बी समजत नाही आहे की तुम्ही या लग्नासाठी वय का बोललात ते. आणि हे असं तुमच्या समध्यात समजदार मुलगा भीमरावचा बी हेच म्हणणं आहे की चंपा तुमच्यासाठी बरोबर नाही. हे बघा, जेव्हा अडचणी वाढल्या आणि काय बी समजत नसलं की काय बोलायला पाहिजे, तेव्हा एका झटक्यात समद बोलून टाकलं पाहिजे. लय नशिबवान असतात ती ज्यांच्याकडे कोणीतरी ऐकणार असतं. मी तुम्हासनी जेवढं ओळखलं आहे त्याच्या आधारावर एवढं सांगू शकते की तुम्ही आता जसं दिसता तुम्ही तसे अजिबात नाही आहे. तुम्हासनी ओळखणारे तुमचा चेहरा पाहूनच ओळखतील. मला माहित आहे तुम्ही जेव्हा बी तरासात असणार तेव्हा असंच तुमची बायको भीमाबाई तुम्हासनी सांगत असणार. तुमच्या घरच्या लोकांनी सांगितलं मला. आता तुम्ही मला सांगू शकता. मी हे लगीन यासाठी करतोय की रामजी, लय भूक लागली आहे, काहीतरी चारा की. तुम्ही माझं काय बी नाही ऐकलं. मला तुम्ही इथं जबरदस्ती घेऊन आला सा. माहिती नाही तुम्हाला कुठली नशा चढली होती. मी 2 दिवसाचा येळ देत आहे. माझी आबरू तुम्ही लुटली आहे. आता तुम्हीच मला तुमची बायको बनवून ती आबरू परत करा, नाहीतर हेच समजा मी जगाला वरडून वरडून सांगीन. आता माझ्याकडं तिच्याशी लगीन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. कृपा करून तुम्ही असं काय बी नका करू ज्याने माझं घर बरबाद होईल. त्यासनी मला वाचवायचं आहे.